नमस्कार मंडळी. तर आत्ता मी सुरुवात केलेली 7:45 वाजलेले आहेत रात्रीच्या आणि गीतांजलीला सुट्टीच होती बघा. इकडे आहे गीतांजली. तर बाहेर चाललेलो आहे आम्ही. थोडंसं काहीतरी घ्यायचं आहे म्हणून भाजी जमलं तर भाजीला तिकडे जाणार आहे, कारण पाऊस पण आहे. त्याच्यामुळं पावसामुळे जमलं तर जाणार आहे, नाही तर इथंच थोडंसं काहीतरी घ्यायचं आहे दुकानात. तर आत्ता सुरुवात केलेली. मी काय सकाळपासून 2 दिवस झालं काहीच बनवलं नाही, व्हिडिओ नाही, काही नाही आहे. तर चला आता तिने तर काहीच नाही, टाईमच मिळत नाही आहे तिला. काही टाकत नाही. सगळेजण म्हणतात की काय बनवत नाही आहे, तू टाकत नाही आहे, पण तिला वेळच नाही मिळत आहे आजकाल. जाते सकाळी आणि रात्री येते कंटाळून. मग चला आता जातो आम्ही. आता मंडळी आम्ही बाजारातच आलो. थोडा पाऊस पण नव्हता आज आणि गीतांजलीला इच्छा झाली होती बाजारात यायची, तर आम्ही चालतच आलेलो आहे. रणजित गेला क्लिनिकमध्ये, मग आमच्याकडे काही गाडी नव्हती. मग म्हटलं बारक्या गाडीवर नको, चला चालतच जाऊया, जवळच आहे इथून, एक 10 मिनटं लागतात. तर चला आलो आहे. बाजार दाखवते छोटासा. हा बाजार आळूची पानं घ्यायची. मंडळी बाजारातून आलो आम्ही आणि आता इथं स्टोअरमध्ये चाललेलं आहे. तर गीतांजली पण आहे बघा पुढे. आता मंडळी आम्ही घरी पोचलेलो आहे आणि आत्ता बघा किती 9 वाजून गेलेले आहेत. आमचं जेवण बाकी आणखीन. आणि मला ना तांदळाची भाकरी पण करायची. गीतांजलीला खूप वाटत होतं की बाजारात जावं, आज तिला सुट्टी होती ना. तर मॉलमध्ये गेले होते दोघंजण आधी आणि नंतर मग तिचं म्हणणं होतं की चला बाजारात. मग गेलो आम्ही, खूप उशिरा गेलो, 7:15 वाजले होते आम्हाला घरनं निघायला. तर आता मी प्रॉन्स पण दाखवणार आहे, थोडेसे प्रॉन्स करणार आहे तिला. आणि आज बुधवार असल्यामुळे ना, बुधवारचा बाजार पण होता आणि घरी नॉनव्हेज पण होतं, मटण पण केलं होतं. पण गीतांजली मी काय खात नाही आहे, मग आम्हाला प्रॉन्स करणार आहे मी. तर चला आता बुधवार स्पेशल इथं मटण आहे, मटण केलेलं आहे. आणि इकडे ना आळणी आहे. असंच मिठाचं ठेवलं होतं थोडंसं. रणजितला आवडतं खूप मटण आणि तिघांनी पण खाल्लं, म्हणजे रणजित राहिला जेवायचा. पप्पांनी आप्पांनी दोघांनी पण खाल्लं. आता रणजितसाठी मी भाकरी करणार आहे तांदळाची आणि गीतांजलीसाठी पण. आणि इकडे भात पण आहे आणि इकडे प्रॉन्स आहेत. मी हळद, लसूण, अद्रक पेस्ट लावलेली, लसूण अद्रक पेस्ट आणि हळद आणि मीठ असं लावून ठेवलेलं आहे. तर आता मी फ्राय करणार आहे ह्याला, रवा वगैरे लावणार आहे थोडासा. आणि गीतांजलीने आज सुट्टी घेतलेली होती, कारण तिला सुट्टी आज नव्हती. आज बुधवार असल्यामुळं तिने CL होती तिची, ती घेतली होती. आणि मग नंतर मग तिला असं सुट्टी असली की जरा फिरावंसं वाटतं. मग आता आली ती चेंज करून वगैरे, मी काही चेंज केलं नाही, भाकरी करणार आहे. आता इकडे मी बारीक रवा घेतलेला आहे प्रॉन्ससाठी आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकणार आहे, म्हणजे बाइंडिंग छान येतं. मिरची पूड, थोडंसं मीठ टाकलं आहे, कारण त्याला लावलेलं आहे मीठ. आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे प्रॉन्स ह्याच्यामध्ये मोठे आहेत, हां, हे असे लावून घ्यायचे सगळे. पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यात तेल टाकायचं, पत्ता टाकायचा थोडासा, हे प्रॉन्स टाकायचे. तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तरी पण करू शकता तुम्ही, पण असे पण छान होतात. जास्त तेलकट नको असेल ना तरी असे पण छान होतात. तर एक एक पलटी मारायची. मंडळी छान आलटून पलटून छान भाजून घ्यायचे, एकदम क्रिस्पी होतात, खूप छान होतात. तर मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आता गॅस बंद केलेला आहे आणि इकडे मी तांदळाची भाकरी करते. मस्त फुगते बघा, ह्या पण भाकरी खूप छान होतात.
गीतांजली टेस्ट करून सांगेल ना कसे झाले ते. कसे झालेत सांगा. छान झालेले. तरी आम्ही तिखट कमी टाकलेले. हां, तेल जास्त टाकलंच नाही ना. ठीक आहे. चला आता मंडळी आम्ही जेवण करतो. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गीतांजली पण बसली इकडे खाते.